श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीकृष्ण महाराज मथुरेमध्ये बंदीखान्यामध्ये देवकी मातेच्या समोर 12 वर्षाचे येऊन उभा राहिले. 12 वर्षाचे आल्यानंतर देवकी मातेनं कबूल केलं नाही. ती म्हणे, देवा, जर तू 12 वर्षाचा मुलगा येऊन उभा राहिलास तर मग माझा मुलगा आहे तुला कोण म्हणेल? त्यामुळं तू माझ्या गर्भातून ये. मग असं म्हटल्यानंतर ठीक आहे, श्रीकृष्ण महाराज म्हणते, येतो मी गर्भातून तुमच्या, परंतु मला गोकुळात नेऊन घाला आणि गोकुळात ती मुलगी झालेली तिला आणायची. ती म्हणजे हे कसं शक्य आहे? हे एवढे पहारे नाही, ते होईल म्हणजे त्याचं सगळं होईल, फक्त तुम्ही तयार राहा. आणि मग श्रीकृष्ण महाराज देवकी माता वसुदेव तयार झाले आणि गर्भातून अवतार धारण केला. नंतर मग त्यांना गोकुळात नेऊन घालण्यात आलं. तिथून ती मुलगी आणली वापस, आणि ती मुलगी वापस आणली, कंसाला दिली. कंसाला दिल्यानंतर ती माया होती. ती माया असल्यामुळं कंसाच्या हातातून सुटून गेली आणि वर गेली उंच, आणि म्हणली, अरे मूर्खा, तू मला काय मारतो? म्हणजे तुझा वैरी तर खरा गोकुळात नांदतो आहे. आणि मग याच्या डोक्यात प्रकाश पडला, आणि नंतर यानं लोक पाठवायला तयार केली. लोक पाठवाय त्याला श्रीकृष्ण महाराजाला मारायला, म्हणजे दूत पाठवायला किंवा राक्षस पाठवायला पहिली बाई गेली. ती पहिल्यांदाच बाई गेली, तिचं नाव पुतना होतं. ती पुतना गेली, स्तनपान करते म्हणजे मी याला आणि मारून टाकते. गेली आणि मग शेवटी पण तिलाच मारावं लागलं. श्रीकृष्ण महाराजांची प्रथम विज्ञानशक्ती अवतरली. विज्ञानाच्या लीला त्यांनी केल्या, आणि नंतर 12 वर्षानंतर त्यांनी म्हणजे ज्ञानशक्ती स्वीकारली, आणि ज्ञानशक्ती स्वीकारून पुन्हा मग संदीपाने शिकत गेले. तर श्रीकृष्ण महाराज जर देवकीनं मातेनं जर ऐकलं असतं तर तिथंच कंसाचा वध त्या दिशे झाला असता. कंसाचा वध त्या दिशे झाला असता. अनेक म्हणजे दुष्ट लोक मारले गेले असते, परंतु तसं झालं नाही. ते विधी लिखत नव्हतं, म्हणून श्रीकृष्ण महाराजानं तिकडं गोकुळाला जायचं ठरवलं. आणि गोकुळात मग एकावर एक एकामागून एक लोक पाठवले कंसानं, आणि पाठवल्याच्या नंतर त्यांना सगळ्यांना मारण्यात आलं. श्रीकृष्ण महाराजांनी इतकं लेकरू, परंतु सगळ्यांना त्या लेकरानं मारून टाकलं. तर असं श्रीकृष्ण महाराज आहेत. तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे काही वसुदेव देवकीचं लेकरू आहेत का? नाही, ते परब्रह्म परमेश्वर आहेत. परब्रह्म. ते 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, इमं योसते योगम प्रोक्तवान हमव्यम योस्वान मनवे प्रह मनोरी स्वाकरय एवं परंपरा प्राप्त मी मम राजसेदू सकाले नेमाता योगनिष्ठ परंतप. मी हे शास्त्र, हे ज्ञान म्हणजे इक्ष्वाकूला सांगितलं, इक्ष्वाकूनं मनूला सांगितलं, आणि फार काळ गेला त्याला, आणि त्या फार काळ गेल्यामुळं ते ज्ञान नष्ट झालं. आणि त्यामुळं अर्जुना भक्तोशी मे सखाचे ती रहस्यमय उत्तम. तू माझा सखा आहेस, त्यामुळं मी तुला हे ज्ञान पुनश्च सांगत आहे. तर अर्जुना म्हणे, देवा, अपरम भवतो जन्म परम जन्म योस होता. योसाचा जन्म तर कव्हाचा आहे, आणि तुमचा तर आजचाच आहे. अपरम भवतो जन्म परम जन्म योगस होता कथमेत दिजाने आमचं माधव पुरतो आणती. मग तुम्ही ज्ञान त्याला सांगितलं, हे कसं समजू मी? मग श्रीकृष्ण महाराजांना आपली ओळख करून दिली. ते म्हणजे, अर्जुना,
मी आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन. मी आजोपी आहे, अजन्म आहे, आजोपी सन्न व्ययात्मा अव्ययी आहे, अविकारी आहे, अष्टभोग भोगत नाही मी. तर मी कोण आहे? आजोपी अजन्म आहे, मला जन्म ह्याची काम नाही. परंतु आजोपी सन नव्यात्मा भूता नामी स्वरूपी सन. आणि सर्व प्राणी मात्राचा मग ईश्वर आहे, भूता नामी स्वरूपी सन. पण प्रकृतीनुसार दिसत आहे, संभवाम्यात्मक आहे. प्रकृतीला अधिष्ठित करून मी जन्म घेत असतो, हे अवतार घेत असतो. संभवाम्यात्मक आहे. कशाला घेतो? परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. मी ज्ञान देण्यासाठी आणि धर्माची धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी युगे. आणि अजून माझं जन्म कर्मचे मे दिवे मेवम येव इति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामिती सोड. म्हणजे माझं जन्मकर्म ज्याला समजलं, जन्मकर्मचे दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या सृष्टीत याची गरज नाही. असे श्रीकृष्ण महाराज होते आणि परब्रह्म परमेश्वर अवतार होते ते. आणि एका अध्याय 14वा गुणत्रय विभाग आहे. आणि गुणत्रय विभाग म्हणजे 3 गुणाचा ज्ञान त्यांनी आपल्याला दिले. तर त्या 3 गुणाच्या ज्ञानामध्ये ते म्हणतात की अर्जुन म्हणतो देवा काही म्हणजे 3 गुणा नेता तिथे होते प्रभो किंवा 4 कथम चेता 3 गुणा ते वर्तते. मी 3 गुणाच्या पलीकडे कसा जाईल आणि तुमची प्राप्ती मला कशी होईल? तर तो म्हणतो, श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना आमचं विचारेनं भक्तियोगेनं सेवते. माझी जी अविचारी भक्ती करीन कोणी, मामचं विचारेनं भक्तियोगेनं सेवते सगुणान संतीतैता ब्रह्मभुवाय करते. माझी जो अविचारी भक्ती करेल, मामचं विचारेनं भक्तियोगेनं सेवते सगुणान संतीतैता, तो माणूस 3 गुणाच्या पलीकडे जाईल आणि त्याला माझी प्राप्ती होईल. आता इथं प्रश्न अर्जुनाला असा पडला की देवा म्हटलं तुम्ही तर इथे येतो आणि मला ब्रह्माची प्राप्ती कशी काय होईल म्हणाले. ब्रह्म तर वरी आहे, तुम्ही इथे मग मला ब्रह्माची प्राप्ती कशी होईल असं कसं काय म्हणाले तुम्ही? अरे अर्जुना ब्रह्मणो ही प्रतिष्ठा. श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना ब्रह्मणो ही प्रतिष्ठा म अमृतस्या वेश्य शाश्वतस्य धर्मस्य सुख सैक्रांतिक. मी त्या ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. मीच तो ब्रह्म आहे. परंतु मी अवतार धारण करून आलो परित्राणाय साधूना, साधूचं रक्षण करण्याचा आणि धर्म संस्थापनाचा आहे. संभवामी युगे. युगायुगात येत असतो मी, आताच नाही आलो. युगायुगात येत असतो आणि माझ्या मनाला वाटून तेव्हा जात असतो वापस. तर तसं तुझं नाही अर्जुना. तुला एकदा तू इथं आलास की तुला सवार होईपर्यंत इथंच राहणं. सवार झाल्यावर तू मग तमात जाशील किंवा आवेगपण जाशील, पण तोपर्यंत तुला इथं राहणं. तसं म्हणायचं नाही की केव्हा मी येईन केव्हा जाईल, मला काही बदल नाही, मी नित्यमुक्त आहे. तर असा मायबाबा अशा परमेश्वराची भक्ती आपण केली पाहिजे आणि आपण आपल्याला मुक्त करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांना प्रणाम करतो.